श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे प्रकट दिन हे 20 मार्च 2026 रोजी आहे. या दिवशी अनेक मठांमध्ये खूप गाजावाजामध्ये 3 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा उत्साह साजरा केला जातो. त्याप्रमाणेच चेंबूर मठामध्ये देखील उत्साह हा मोठ्या उत्कर्षाने साजरा करत जात आहे. त्यातील काही व्हिडिओज मी आता आपल्यासमोर सादर करत आहे. जसं की महाराजांची, स्वामींची पूजा, त्याचप्रमाणे भजनी मंडळ लोक हे करत असलेले स्वामींची उपासना, त्याचप्रमाणे लाईव्ह दर्शन देखील मी आज आपणास दाखवत आहे. यामध्ये स्वामींच्या प्रतिमेची फोटोची पूजा करून त्यावर हार वगैरे अर्पण केले आहे. त्याचप्रमाणे नाविन्यपूर्व सर्व सजावट देखील येथे केलेली आहे. यामध्ये आपणास स्वामींचे फोटो दिसत आहे, त्यावर फुलांचा हार, माळा घातलेल्या आहेत. याचप्रमाणे भजनी मंडळ देखील तेथे बसलेले आहेत. भाविकांची गर्दी ही लांबपर्यंत झालेली आहे. हे सर्व पाहण्यायोग्य आहे. आपण स्वामी समर्थांच्या चेंबूर येथील मठामध्ये जाऊन तेथे उपस्थिती देऊन स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा लाभ घेऊ शकता. यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत, ज्यासाठी उद्या म्हणजेच दिनांक 20 रोजी प्रकट दिनानिमित्त तिथे महाप्रसादाचे देखील आयोजन केलेले आहे. सर्व सुव्यवस्था तेथे आहे. याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तामध्ये चांगल्या प्रकारे तिथे आपल्याला प्रशासनाची काळजीपूर्वक घेतलेली इथे सिक्युरिटी देखील दिसते आहे. दिनांक 19 गुढीपाडव्यानिमित्त स्वामींच्या पादुकांचा महाअभिषेक करण्यात आला. उद्या सकाळी 10:30 वाजता म्हणजेच 20 तारखेला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाआरती 10:30 वाजता आहे. त्याचप्रमाणे महाआरतीनंतर आत्मलिंगाची पूजन देखील करण्यात येणार आहे. याचप्रमाणे विविध कार्यक्रम हे साजरे केले जाणार आहे. याचप्रमाणे महाप्रसाद देखील ठेवण्यात आलेला आहे. 21 तारखेला देखील स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त काही कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे. मी आपणास एका व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे, जे की आपण त्याचा पुन्हा एकदा ते व्हिडिओ बघून त्याचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये पालखी सोहळ्याचे देखील आयोजन केलेले आहे. पालखी सोहळ्यानंतर महाआरती ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 तारखेला सकाळी महाआरती, महाप्रसाद, त्याचप्रमाणे आत्मलिंग पूजन आणि लोणी खेळ देखील ठेवण्यात आलेले आहे. भाविकांनी जास्तीत जास्त प्रमाणात येथे उपस्थित राहून स्वामींच्या प्रकट दिनाचा लाभ घ्यावा. या दिवशी स्वामींची प्रतिमा ही वेगळीच तेजस्वी दिसते. काही प्रमाणात आपण सर्वच जण स्वामींचे एकमेव भक्त आहोत. स्वामींची पूजा केल्यावर आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच लाभ भेटतो. जसं काही म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्याचप्रमाणे स्वामी हे सतत आपल्या पाठीशी उभे असतात. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्यासमोर येतातच. हा अनुभव तो प्रत्येकाला आलेलाच आहे. त्यामुळे स्वामी म्हणतात, भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतातच. श्री स्वामी समर्थ. 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 श्री